नावात काय आहे असा वाक्यप्रचार आपल्याकडे रूढ झालाय। माढा विधानसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले अभिजित पाटील यांचे नामसाधर्म्य असणारे अभिजित धनवंत पाटील, अभिजित अण्णासाहेब पाटील, अभिजित तुळशीराम पाटील या तिघांनी निवडणुकीच्या मैदानात उतरून आमदार होण्याचं स्वप्न बाळगलं होतं। तिघाही अभिजित पाटलांना अनामत रक्कम देखील वाचवता आली नाही। बहुजन पार्टीचे उमेदवार पाटील यांना 1027 तर अनुक्रमे इतर दोघा पाटलांना 821, 572 इतकी मतं मिळाली आहेत। तसेच आमदार बबनराव शिंदेंचे पुत्र रणजित बबनराव शिंदे अपक्ष म्हणून उभे होते, मात्र दुसरे रणजित भैया शिंदे हे नामसाधर्म्य म्हणून एक उमेदवार उभे होते। त्यांना केवळ 1436 इतकी मतं मिळाली। मतदारसंघातील दोघा प्रतिस्पर्धकांनी नामसाधर्म्याची केलेली चलाखी पूर्णपणे ओळखल्याचं निकालातून स्पष्टपणे पाहायला मिळालं। प्रमुख उमेदवाराच्या नावासारखी साधर्म्य असलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवणं व प्रमुख उमेदवारांच्या मतांचं विभाजन करणं हा त्या मागचा राजकीय उद्देश असतो। हा उद्देश कधी कधी सक्सेसही ठरतो, मात्र अनेकदा ही राजकीय चलाखी मात्र चालत नाही। अशीच चलाखी माढ्यात मात्र चिन्ह व नाव ओळखत मतदान केल्याचं स्पष्ट झालं आहे।